वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आज महाराष्ट्र कमी नाही, पण जसं आपण म्हणतो किंवा योजनांचा महापूर आपल्याकडे असतो, पण तिचा अंमल हा आपल्याला त्या प्रमाणामुळे नसतो. परिणामी आपल्याला त्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने त्या सगळ्या शिक्षण पद्धतीच्या सुधारणासाठी उपयोगाला येत नाही किंवा वापरता येत. म्हणून आपण तर फार कच्च्या मार्गाची कुमार आहे, कारण आपल्याकडं सर्व परिस्थिती ही नकारात्मक आहे. एक तर पालकांना शिक्षणाबद्दलची जागृती नाही, त्याच्यात अलर्टनेस नाही. कापूस वेचायला आला की ते म्हणतात जाऊ दे मुले वर्षी शाळा करतो, नाहीच नाही तर मुली कुठं नापास करायला किंवा चला प्रकार करतो, हे 4 दिवस मला मजूर मिळत नाही. ही मेंटॅलिटी असलेली एक परिस्थिती. दुसऱ्या बाजूला आज काही संस्थाचालकांनी फॅसिलिटी द्याव्यात, त्याच्यासाठी काही किंमत असावी, ती किंमत पालकांनी द्यावी अशीही परिस्थिती नाही. आर्थिकदृष्ट्या गुणवत्ता वाढीसाठीच्या ज्या काही व्यवस्था आम्हाला अपेक्षित आहे त्याच्यासाठी लागणारी जी साधन सामग्री उभी करतात शाळा संस्था, त्याच्यात देखील आम्हाला गुंतवणूक करण्याची आमची मानसिकता नाही. अशा सगळ्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण चाललेलो. म्हणून आपला रूट जो आहे हा रूट अत्यंत कच्चा हवा आहे. त्याच्यासाठीचं जो काही कुंभाराचं कसं होईल ते तुम्हाला सर्वांना आणि तुम्ही ते करता याचा आनंद आहे. कारण आज आपण पाहतो की जो काळ होता 20-25 वर्षापूर्वीचा, त्या काळात आणि आजच्या काळात खूप फरक पडला. एक मुलांची समज वाढलेली आणि दुसऱ्या बाजूला शिक्षकांचा मुलांच्या संदर्भातला जो दृष्टिकोन हा त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटचा विषय झाल्यामुळं सर्व देत असलेल्या विद्यार्थ्या ज्ञानाला एक नवा अर्थ प्राप्त होऊ लागला. मी तो अनुभव घेतो. मी एक थोडा निरीक्षण करणारा माणूस आहे की मी प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत असतो. प्रत्येक गोष्ट मी ऐकल्यानंतर मग तिचा शोध घेत असतो, तिचा तपशिलात जात असतो की हे असं का. म्हणून या सर्व गोष्टीमध्ये आज परिस्थिती मला निश्चितच सकारात्मक वाटते, पॉझिटिव्ह वाटते. मी आशावादी माणूस आहे. मी ह्या सगळ्या व्यवस्था जरी ह्या बाकीच्या वर्तमानपत्रात आपल्या डोक्यावर काय काय पडतंय त्याचा मी फार कमी विचार करतो. वास्तव मी काय अनुभवतो हा विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा असतो. म्हणून मी तुम्हाला सर्वांचं नाहीतर तुम्हाला मला 5 वाजेपर्यंत खेळ ह्याच्यातच 3 वाजायचे, म्हणून मी माझं फारसं मार्गदर्शन असं लांबवत नाही. तुम्ही सर्वांनी मला सन्मानाने या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचेच धन्यवाद देऊन मी माझी लांबलेली परिषद संपवतो. धन्यवाद दादा. आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि निश्चितपणे शिक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं. खरं पाहिलं तर अध्ययन आणि अध्यापन ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे आणि या एकाच प्रक्रियेशी बांधित आम्ही घटक आहोत. आपण निश्चित वेगळ्या भूमिकेमध्ये आहात, व्यवस्थापनाच्या भूमिकेमध्ये आपण आहात. निश्चितच जेव्हा व्यवस्थापन आणि अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित घटक यांच्यामध्ये चांगला समन्वय असतो तेव्हा या ठिकाणी निर्माण होणारं चित्र हे निश्चितच सुंदर असतं आणि त्याचं प्रतीक निश्चितच आपण या ठिकाणी अनुभूत आहोत आणि गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या परिसरामध्ये आहोत. आम्ही या ठिकाणी परिसरातील निरीक्षणातून या बाबीचं निश्चित आम्हाला या दर्शनात आलेले आहेत. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करतो. या ठिकाणी एक सूचना प्राप्त झाली आहे वरिष्ठ कार्यालयाकडून. जिल्हा परिषद व खासगी माध्यमिक मुख्याध्यापकांची सोमवारी दिनांक 26/9/2011 रोजी मीडिया हायस्कूल बीड येथे बैठक आहे. बैठकीची वेळ आहे दुपारी 2 वाजता आणि सुरुवात प्रत्येक वर्गाचे व प्रत्येक तुकडीची विद्यार्थी हजेरी पट माहे ऑगस्टची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन जायचे. ही खाजगी आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी किंवा त्यांच्या प्रतिनिधीसाठी सूचना आहे की सोमवारी 26 तारखेला बीडला पटपडताळणीच्या अनुषंगाने ही बैठक असावी आणि या बैठकीसाठी माहे ऑगस्ट 2011च्या
प्रत्येक वर्गाच्या पटाची एक झेरॉक्स प्रत आपल्याला सोबत घेऊन जायची आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आमच्या केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक श्री तांदळे सर हे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरं पाहिलं तर या उद्घाटन समारंभाचं एवढं मोठं रूप होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. आता